नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कन्या राशींचे राशी भविष्य 2026 साठी कसे असेल? नोकरी, व्यवसाय आणि शिक्षण हे वर्ष त्यांच्यासाठी कसे असेल याची माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. नोकरी 6व्या घरात राहू असल्याने कठीण कामे सहज पूर्ण होतील आणि तुम्हाला नफा मिळेल. परंतु हे यश अस्थिर असू शकते. 10व्या घरात गुरु असल्याने तुम्हाला कठीण परीक्षांना तोंड द्यावे लागेल किंवा कामात महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांना तोंड द्यावे लागेल. तथापि राहू आणि गुरुच्या प्रभावामुळे यश मिळेल. जेव्हा गुरु 11व्या घरात भ्रमण करतो तेव्हा एक अद्भुत काळ सुरू होतो, ज्यामध्ये वाढ होण्याची शक्यता असते. व्यवसाय मे पर्यंत तुम्हाला व्यवसायात सावधगिरीने काम करावे लागेल. त्यानंतर तुम्ही महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेऊ शकता. धीराने काम केल्याने सकारात्मक परिणाम मिळतील. तथापि जून पासून गुरुचे 11व्या घरात भ्रमण अनुकूल काळाची सुरुवात करेल. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल आणि फायदेशीर सौदे होतील. ऑक्टोबर नंतर जोखीम घेऊ नका. शिक्षण शनी आणि राहूमुळे कठोर परिश्रमानंतरच यश मिळेल. अभ्यासात यश तुमच्या आरोग्यावर अवलंबून असेल. व्यावसायिक अभ्यासक्रम घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 10व्या घरात गुरुमुळे आर्थिक प्रयत्न करावे लागतील, परंतु निकाल चांगले असतील. जूनमध्ये 11व्या घरात असलेला गुरु ग्रह अभ्यासात सर्व प्रकारची मदत करेल. तथापि ऑक्टोबर नंतर काळ अधिक आव्हानात्मक होऊ शकतो. म्हणून आताच लक्ष देण्यास सुरुवात करा. 2026 हे वर्ष शिक्षणासाठी, विशेषतः वर्षाच्या मध्यात, खूप चांगले राहू शकते. तुमचे प्रयत्न सुरू ठेवा आणि तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्या. कन्या राशीसाठी वर्ष 2026 दाम्पत्य जीवन, कुटुंब आणि प्रेम संबंध. कुटुंब गुरुग्रहाचा प्रभाव वर्षभर सकारात्मक परिणाम देईल. गुरुग्रहाच्या दशेमुळे सौभाग्य वाढेल. कोणत्याही मोठ्या समस्या अपेक्षित नाहीत. 4थ्या घरात शनीचा 10वा दृष्टिकोन वर्षभर काही किरकोळ समस्या निर्माण करू शकतो, परंतु गुरु घरगुती जीवनासाठी संरक्षक कवच म्हणून काम करेल. वैवाहिक जीवन वर्षभर 7व्या घरात शनीच्या उपस्थितीमुळे वैवाहिक जीवन थोडे कमकुवत असू शकते. तुमच्या जोडीदाराचे असंतोष किंवा नाजूक आरोग्य होण्याची शक्यता आहे. शनीचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी वर्षभर एकमेकांच्या आरोग्याची आणि भावनांची काळजी घ्या. जून पासून गुरु लग्न किंवा लग्नाशी संबंधित बाबीमध्ये पुढे जाण्यास मदत करेल. संतती यावर्षी तुम्हाला मुलाचे आशीर्वाद मिळू शकतात. तुमच्या मुलाबद्दलच्या कोणत्याही चिंता दूर होतील. तथापि तुम्हाला तुमच्या मुलाच्या करिअरकडे लक्ष देणे आवश्यक आहे. प्रेम जीवन 7व्या घरात शनीच्या क्रियेमुळे तुमच्या नात्यात गांभीर्य राखा. निष्काळजी लोकांचे नाते बिघडू शकते. मर्यादेत संबंध ठेवा आणि अनावश्यक हट्टीपणा टाळा. तथापि प्रेमविवाहात रस असलेल्यांना जूनमध्ये 11व्या घरात गुरुग्रहाच्या संक्रमणादरम्यान प्रयत्न केल्यास यश मिळू शकते. कन्या राशीसाठी वर्ष 2026 आर्थिक स्थिती आणि गुंतवणूक. उत्पन्न, धन, घराचा स्वामी आणि गुरु ग्रह तुमच्या आर्थिक जीवनात लक्षणीय सुधारणा करेल. कठोर परिश्रमामुळे आणखी चांगले परिणाम मिळतील. हे तुमच्या संपत्तीत वाढ करण्यास उपयुक्त ठरेल. चांगल्या कामांसाठी पैसे खर्च केले जातील. जूनमध्ये सर्वोत्तम काळ सुरू होईल. या काळात तुम्हाला लक्षणीय नफा मिळेल. तुम्ही मोठ्या प्रमाणात बचत करू शकाल. अनावश्यक खर्च येऊ शकतात. गुंतवणूक, जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर दीर्घकालीन योजनेत गुंतवणूक करा किंवा सोने खरेदी करा. मालमत्ता खरेदी करणे देखील शुभ राहील. नियोजन
वर्षाचा मधला भाग जून ते ऑक्टोबर आर्थिकदृष्ट्या सर्वोत्तम असेल. जर शनीची स्थिती अनुकूल नसेल तर तुम्हाला आताच बचत योजना करावी लागेल, कारण शनीची स्थिती समस्या निर्माण करू शकते. तथापि, जर तुम्ही गुरुसाठी उपाय केले तर तुम्ही त्रास टाळाल. कन्या राशी वर्ष 2026. आरोग्य. लग्नाच्या भावात शनीची सप्तमी दृष्टी तुमच्यावर आरोग्यावर परिणाम करू शकते. आळस, थकवा, शरीर आणि सांधेदुखी यासारख्या समस्या कायम राहू शकतात. श्वास घेण्यास त्रास किंवा फुफ्फुसांच्या समस्या आले असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी. तथापि, जूनमध्ये 11व्या भावात गुरुचे भ्रमण तुलनेने चांगले परिणाम देईल. खबरदारी. आळस तुमच्यावर ओढवू देऊ नका. संतुलित आहार घ्या आणि धीराने जगा. जेवताना तुम्ही काय खात आहात आणि त्यामुळे नुकसान होईल का याची काळजी घ्या. चालणे, योगा किंवा व्यायाम तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवा. 2026 मध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल सतत जागरूक राहावे लागेल. कन्या राशीसाठी वर्ष 2026 ज्योतिष उपाय. 1. उपाय. शनिवारी संध्याकाळी शनी मंदिरात सावली दान करा. बुधवारी मुलींना खाऊ घाला आणि गोठ्यात गायींना हिरवा चारा द्या. रत्न. तुमच्या राशीचा रत्न नीलम आहे. तुम्ही तो ज्योतिषाच्या सल्ल्याने चालू शकता. धातू. तुम्ही तुमच्या गळ्यात सोने किंवा चांदी घालू शकता. भाग्यवान अंक. तुमचा भाग्यवान क्रमांक 5 असला तरी यावर्षी 3 किंवा 9 देखील असतील. भाग्यवान रंग हिरवा, निळा, पिवळा आणि पांढरा. आम्ही बहुतेक वेळा पिवळे कपडे घालण्याची शिफारस करतो. भाग्यवान मंत्र ओम गणपतये नमः आणि ओम दुर्गाय नमः. भाग्यवान दिवस. तुमचा भाग्यवान दिवस बुधवार असला तरी तुम्ही 2026 मध्ये गुरुवारी उपवास करत राहिले पाहिजे. खबरदारी. जोडीदाराशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा आणि त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.